आज बनवला अर्धा किलो मटणाचा झणझणीत असा रस्सा. त्यासाठी काय केलं, अर्धा किलो बकऱ्याचं मटण घेतलं बघा. मटण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर बघा त्यावरती हळद मीठ लावून त्याला छान असं मॅरिनेट केलं. त्यानंतर वाटण करण्यासाठी इथं मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडा आल्याचा तुकडा, थोडं सुक्कं खोबरं, थोडे खडे मसाले आणि त्यासोबत कोथिंबीर याचं छान सुक्कं वाटण करून घेतलं. त्यानंतर बघा मस्त आळणी मटण शिजवून घेतलं. आळणी मटण शिजवून घेताना सुद्धा बघा इथं मी 3 मोठ्या आकाराचे कांदे वापरलेत. त्यामधला अर्धा कांदा बघा आळणी मटण शिजवताना बघा कांदा आणि त्यासोबत थोडंसं वाटण घालून मस्त तेलामध्ये फ्राय केलं आणि त्यामध्ये मटण घातलं आणि पाणी घालून बघा त्याचं छान असं आळणी मटण शिजवून घेतलं. त्यानंतर बघा तिखट झणझणीत रस्सा बनवण्यासाठी त्याच पातेल्यामध्ये बघा मी तेल घातलं. त्यामध्ये बघा कट करून घेतलेला कांदा घातला. कांदा छान फ्राय केला. त्यानंतर आपण जे सुक्कं वाटण केलं होतं ते वाटण घातलं. त्याचसोबत अगदी 1 चमचा इतकं बेसन पीठ घातलं. छान वाटणाला तेल सुटलं की यामध्ये बघा थोडंसं साठवणीचं काळं तिखट, थोडं लाल तिखट, थोडा गरम मसाला, त्यासोबत थोडा कांदा लसूण मसाला, थोडा मटण मसाला आणि अगदी थोडंसं काश्मीरी लाल तिखट घातलं. व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेलं आळणी मटण घातलं. थोडंसं पाणी वाढवलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि मस्त असं मटण शिजवून घेतलं. इथं तयार आहे आपलं झणझणीत असं मटणाचा रस्सा.